So Sushant, Big Boss. How was your experience? सोन्याचा पिंजरा आहे हो ना? आणि तो प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे. आपण एकमेकांच्या झेंजा खूप आज काम आहे, उद्या काम नाही, काय उद्या काम नाही. 12 तासाच्या वरती काम करू नये बॉस. काही होऊ दे ना, तुम्ही ठरवा ना आयुष्य काय करायचंय. स्ट्रगलिंग फेस कसा होता? खूप छान होता. आय एम हॅपी की मला तो सगळा स्ट्रगल करायला मिळाला. मला ऐकतं काहीच नाही मिळालं, त्यामुळे तो स्ट्रगल करताना तो कधी मला खडतर वाटला नाही. तो वडापाव खाऊन दिवस काढायची वेळ माझ्यावरही आली आहे, पण मला त्याचं रिग्रेट नाही. हे सगळं करत असताना फॅमिली सपोर्ट कसा होता? माझ्या आईवडिलांनी कधीच मला थांबवलं, कायम प्रोत्साहन दिलं. तर स्वामी कसे आले तुझ्या आयुष्यात? ते म्हणाले तुला त्यांनी बोलवलंय ना दादरच्या मठात, ते किती जाऊ त्यांना जाऊन प्रश्न विचारा. अरे बाकी आयुष्यात जे काही चांगलं घडलं ती स्वामींची कृपा, आणि जे काही वाईट घडलं ते माझं कर्म. अभिनेता टू नेता या ट्रान्झिशन मध्ये सुशांत किती बदलला? काय काय वेळेला तुझं ग्लॅमर तुला बाजूला ठेवावा आणि तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून तुला वागवावा. सक्सेस काय तुझ्यासाठी? मी आज शिंदे साहेबांसोबत काम करतोय, ते मला नावाने ओळखता, हे सक्सेस आहे. नमस्कार, मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं इंटेलेक्च्युअल टॉक्समध्ये स्वागत करते. तुमचं खूप प्रेम आमच्यापर्यंत पोहोचतंय, तुमचे कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत आहेत हे समजल्यावर खूप आनंद झालेला आहे. असंच प्रेम राहू दे. पण तुम्ही चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत नाही आहात तर ते करायला सुरुवात करा. आजचा एपिसोड अगेन माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण असंच आहे ना हो, तुमचा सगळ्यांचा लाडका अभिनेता नेता आज आपल्याशी गप्पा मारायला आलेला आहे. त्याची पूर्ण जर्नी कशी होती आणि आत्ता अभिनेता टू नेता हा त्याचा प्रवास कसा होता याबद्दल आपण त्याच्याशी बोलणार आहोत. स्वागत करूया सुशांत शेलार यांचं. नमस्कार. नमस्कार सुशांत, कसा आहेस तू? ऑल गुड. म्हणजे थँक्यू सो मच की तू एवढ्या बिझी स्केड्यूल मधनं वेळ काढून आलेला आहेस. तुमने बुलाया और हम आए. उगाय नाही. आणि मला इथे सांगायला आवडेल, वी शेअर अ सेम बर्थडे. येस. वी आर स्कॉर्पिओ हे नंबर 8 आणि ते नेहमी असे स्ट्रॉंगच असतात. सो थँक्यू सो मच. आणि ही जर सोलकडनं तुला हे एक छोटंसं गिफ्ट, मनी मॅग्नेट सोल्ट, अरे वा, अंघोळीच्या पाण्यामध्ये तुला घालायचं आहे. लाडी पण दिलं होतंस मला. येस, आणि अंघोळ करायची, मग पैसा पैसा येईल. आणि मनी मॅग्नेट ब्रेसलेट पण आहे, डाव्या हातामध्ये घालायचं आहे. कसं घालायचं ते सांगेन मी तुला. थँक्यू. शुभेच्छा आहेत हील युअर सोलकडनं. थँक्यू. सो सुशांत, तुला सगळेजण ऍक्टर म्हणून ओळखतात, पण सुशांत ऍक्च्युअल मध्ये कसा आहे? सुशांत हा माणूस आहे. हो, पण कसा आहे स्वभाव? कारण ऍक्टर म्हटल्यावर ते ग्लॅमर असतं, आपण एक मास्क घेऊन येतो, पण रिअल सुशांत असा. बघ, मी एक 8x10 खोलीत लहानाचा मोठा झालो, कॉमन टॉयलेट आणि आमची चाळ संस्कृती, त्याच्यामुळे त्याच्यात जवळजवळ माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस सुद्धा आम्ही त्याच खोलीत केला. त्यामुळे सगळ्या प्रकारचे चढउतार बघितलेले आहेत आयुष्यात. म्हणजे पहिली घेतलेली सेकंड हँड कानेटिक, त्याच्यानंतर घेतलेली फिएरो, त्याच्यानंतर सेकंड हँड घेतलेली 800, मग माझ्या एका मित्राची घेतलेली सेकंड हँड अल्टो. मग हळूहळू माझी मुलगी जेव्हा साक्षी प्रेग्नेंट होती तेव्हा माझ्याकडे ॲसेंट गाडी होती. ती ॲसेंट गाडीमधनं माहेरी गेली आणि मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा ती होंडा सिटीतनं घरी आली. आणि मग स्कॉडा लॉरा, त्याच्यानंतर मग XUV 500, इनोवा क्रिस्टा, मग 700. म्हणजे आता मी हे असं सांगतोय की याच्यासाठी सांगतोय की अशी हळूहळू प्रगती हो. सगळं स्ट्रगल, सगळे चढ उतार बघत 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 आज स्वामींच्या कृपेने आणि माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि माझं फुगदैवत, ग्रामदैवत, इष्टदैवत या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोहोचलो. पण स्ट्रगलिंग फेस कसा होता? खूप छान होता. आणि आय एम हॅपी की मला तो सगळा स्ट्रगल करायला मिळाला. मला ऐकतं काहीच नाही मिळालं. आणि 8 नंबर वाल्यांना ऐकतं काहीच मिळत नाही. सो खूप स्ट्रगल केला आणि तो स्ट्रगल करत करत इथपर्यंत आलो. त्याच्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. म्हणजे आज जरी मला फिल्मचं शूटिंग करत असताना वेगळी व्हॅनिटी मिळत असली तरी कॉमन मेकअप रूममध्ये जेव्हा आम्ही गुजीरबाना घराच्या वेळेला
मी, संतोष, लाली मावशी, प्रदीप काका, संजोत, आम्ही एकाच रूममध्ये असायचो. आणि इतकं आमचं बाउंडिंग होतं की आम्ही दोघंही कधी झोपलेलो असलो तरी सुद्धा लाली मावशीने आणि संजोतनी आम्हाला कधी उठवलं नाही की तुम्ही आता बाहेर जा, आम्हाला प्रायव्हसी हवी वगैरे, असं कधीच नाही केलं. सो ते इतकं विश्वास, इतकं प्रेम, इतकं सगळं, आणि एकमेकांचे डबे शेअर करणं. आणि अर्थात राकेश सारंग प्रोडक्शन हाऊसमध्ये कधीच काही खाण्यापिण्याची काहीच कमी नव्हती. तू काम येस येस. सो पण तरी सुद्धा एकमेकांसोबत एक जेल होणं जे होतं, आणि आमचं प्रोडक्शन जे बघायचे ते मुळीक काका, दादा गोडकर आणि पत्या काका, प्रताप सावंत यांनी सुद्धा खूप प्रेम दिलं. सो या सगळ्या जर्नीमध्ये या सगळ्यांचे आशीर्वाद आणि या सगळ्यांचं ब्लेसिंग हे कायम सोबत होतं. त्यामुळे तो स्ट्रगल करताना तो कधी मला खडतर वाटला नाही. वडापाव खाऊन दिवस काढायची वेळ माझ्यावरही आली आहे, पण मला त्याचं रिग्रेट नाही, कारण माझं वडापाव हे खूप आवडतं खाद्य आहे. तेव्हा मी कुठेही कधी असं माझ्या बोलताना, अरे तुला माहिती आहे का मी वडापाव खाऊन दिवस काढले, काही काही वेळेला माझ्या घरी सुद्धा मी उसळपाव खाऊन राहिलेलो आहे. पण ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ अ लाईफ. आणि हे चढ उतार प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यात बघितलेच पाहिजे. आणि ते जर का आयुष्यात बघितले असतील ना, तर मग जेव्हा तुमच्याकडे यश येतं तेव्हा त्या यशाने तुम्ही हुरळून जातो नाही का. कारण तुम्हाला तुमचा भूतकाळ जो असतो तो सतत त्या संघर्षाची आणि त्या स्ट्रगलची आठवण करून देत असतो. करेक्ट. मी म्हणते ना, आहे त्याचा माज नाही, नाही त्याची लाज नाही. येस. पण या स्ट्रगलिंग फेजमध्ये तुला कधी गिव्हअप करावंसं वाटलं नाही का? कधी कधी आपल्याला कामं मिळत नाहीत बरीच काळासाठी, मग तेव्हा गिव्हअप करावं आणि वेगळं काहीतरी ट्राय करावं असं केलंयस का तू? नाही, मी ते करत असतानाच, उलट ऍक्टिंग करत असतानाच मी वेगवेगळ्या गोष्टी करत होतो. ओके. म्हणजे म्हणजे मला अजूनही आठवत आहे, माझा मित्र आहे अमोल, त्याच्याबरोबर मी टी शर्टचा धंदा केलेला आहे. ओ, मी टी शर्ट मित्रांना विकायचो. त्यानंतर मी माझ्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये देवरुखकर म्हणून फॅमिली होती. माझा मित्र होता दिनेश देवरुखकर, सुनील देवरुखकर, आणि त्यांचे भाऊ अनिल देवरुखकर, त्यांचा लहान भाऊ गणेश देवरुखकर. त्यांचं एक मोठं कुरिअरचं खूप मोठं हे होतं, बिझनेस होता, जाळं होतं. आणि त्यांच्याकडे ना कॉर्पोरेट कंपन्यांचे खूप ऑर्डर्स असायच्या, आणि त्यांच्या त्या एन्व्हलपमध्ये ते फोल्ड करून ते भरायचं काम असायचं. हो. तर मी असंच काम करत होतो, ऍक्टिंग वगैरे सगळं चालू होतं. आणि मला ते एक माझा मित्र आहे वंगेश नावाचा, त्याच्याकडून ते कळालं, मग ते मिळालं. आणि मला कळलं की अरे हे तर काम आपल्या चाळीतल्या लोकांना दिलं तर त्यांना 4 पैसे मिळतील आणि याच्यातून मलाही 2 पैसे मिळतील. सो मग मी ती ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. तेव्हाही मी नाटकात आणि सिरियलमध्ये काम करत होतो, आणि मग मी ते डिस्ट्रीब्यूट करायला लागलो. सो तेव्हाही मी असे बरेच उपद्व्याप केलेले आहेत, आणि त्याच्यातून फॉर्च्युनेटली मला कधीही नुकसान झालं नाही. ओके. म्हणजे मी असं कधी झालं नाही की मला त्याच्यात लॉस झालाय. हा, ब्रेक इव्हन झालंय, कधीतरी 1-2 पैशाचं नुकसान झालंय, पण मला असं वाटतं की त्या नुकसानामधनं पण ना तुम्हाला शिकायला मिळतं. प्रत्येक गोष्टीची एक फी असते, कुठलीच गोष्ट पे द प्राइस फ्रीमध्ये मिळत नाही. सो आय एम हॅपी, आणि हॅपी गो लकी राहिलो. माझं सराउंडिंग जे होतं, फॉर्च्युनेटली मला खूप चांगली लोक आजूबाजूला मिळाली. माझी मित्रमंडळी असतील किंवा मी ज्यांच्या सोबत काम केलं. मी लहान असताना जेव्हा बालकलाकार म्हणून काम करत होतो, त्याच्यानंतर मध्ये असा एक एज असतं ज्याच्यात तुम्ही लहानही दिसत नाही आणि मोठेही दिसत नाही. तर त्यावेळेला तुला माहित असेल राजीव राणे, संजीव राणे, हो हो, त्यांना मी म्हटलं होतं की मला सचिनजींना भेटायचं. मी सचिन पिळगावकरांना भेटायला गेलो होते, आणि सचिन पिळगावकरांनी सांगितलं की ही फेज सुशांत माझ्या आयुष्यातही येऊन गेली आहे, पण जर का तुला ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे तर तू इंडस्ट्रीच्या बाहेर जाऊ नकोस. ओके. तू कोणाला तरी असिस्ट कर, तुला एडिटिंग शिकायचं, एडिटिंग शिक, पण तू इंडस्ट्रीमध्ये राहा. मग मी मुकुल अभ्यंकर यांच्याकडे असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. विद्याताई पटवर्धनांनी मला मुकुलकडे इंट्रोड्यूस केलं, आणि मुकुलदादाकडे मी जवळजवळ गुब्बारे, थ्रिलर ॲट 10 अशा 2 हिंदी सिरियल्सला मी असिस्ट करायचो. आणि अगेन मग मी ऋषी देशपांडे यांच्या नायक सिरियलमधून ॲज अन ॲक्टर म्हणून परत काम करायला सुरुवात. हे सगळं करत असताना फॅमिली सपोर्ट कसा होता? म्हणजे आई बाबा काय करायचं? माझ्या आईवडिलांनी कधीच मला थांबवलंय, कायम प्रोत्साहन दिलं. आणि स्पेशली माझ्या आईनी तर
खूप कष्ट घेतले. मला या सगळ्या प्रवासामध्ये तिने खूप मेहनत घेतली आहे. आणि तिचं स्वप्न होतं, कारण तिचे वडील हे हौशी नाटकात काम करायचे. म्हणजे तुझे आजोबा. माझे आजोबा हे नवभारत कला मंदिर म्हणून त्यांचं लालबागला हाजी कासम मध्ये ऑफिस होतं. आणि ते BSNL मध्ये टेलिकॉम फॅक्टरीमध्ये मोठ्या पोस्टवर होते. आणि मजा म्हणून ते काम करायचे. ओके. आणि मी 2 वर्षाचा असताना ते वारले. पण मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा माझ्या आईला त्यांनी सांगितलं होतं की तुझा मुलगा हा मोठेपणे हिरो होईल. काय दिसलं होतं मला माहिती. आणि त्यांच्या आशीर्वादाने जे काही माझे सिनेमे झाले त्यातले 8-10 सिनेमांमध्ये मी मुख्य भूमिका. दुनियादारी आय थिंक इट वॉज अ दुनियादारी आहे, वंशवेल आहे, मॅटर आहे, खूप सिनेमे आहे ज्याच्यात प्रमुख भूमिका करायची. नाटकापासून तुझी जर्नी सुरू झाली. पहिलं नाटक केलं मी वयाच्या 12व्या वर्षी 1992 साली. उदय धोरत यांच्या माऊली प्रोडक्शनचं लेखनी बायको दुसऱ्याची. विजय चव्हाण, आशालता, प्रदीप कबरे, रेखा राव यांच्याबरोबर मला मुख्य भूमिका होती त्या नाटकात. तिथून प्रवास सुरू झाला. मग स्मिता तळवळकरांची सवत माझी लाडकी ही फिल्म मला 93ला करायला मिळाली. हो, तू त्याच्यात होतास. ओके. संघर्ष म्हणून मी फिल्म केली पितांबर काळेंची. सो असा जर्नी सुरू झाला. आणि मला वाटतं मधलं ते 1 वर्ष 95-96 थोडंसं कठीण म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून मला फार काही करायला मिळालं आहे. करेक्ट. पण मी एकांकिका स्पर्धा तेव्हा करत होतो. आमची ॲडिक्ट म्हणून संस्था होती. सुशील देशमुख, कमलेश सावंत, विठ्ठल दाखवे, ओके. चंदू कणसे, अजय जाधव, आता सगळे मोठे डायरेक्टर झालेले आहेत. हा, हे सगळे लोक आम्ही त्या ग्रुपमध्ये होतो. आणि मग आम्ही एकांकिका, महाराष्ट्रभर एकांकिका करत फिरायचो. पण त्याला असं कधीच आलं नाही का रे मनात की डिप्रेशन, जे आजकाल खूप कॉमन झालंय जेनझी मध्ये, की डिप्रेशन आलंय. मग आपण ज्या काळात सुरुवात केली होती 2000 पासून, मग कधी असे डिप्रेसिंग मोमेंट्स आले का? किंवा कोण सपोर्ट सिस्टम कोण होतं तेव्हा? कसं स्वतःला तू उभं करायचं? मी तुला सांगू का, माझा एक मित्र होता आत्मा धरणी. आणि मी विद्यादाईचं एक नाटक करत होतो, संगीत वीर वचन. त्याच्यामध्ये माझा मित्र होता अतुल अभ्यंकर. तो आता नाहीये. तर त्या नाटकात आम्ही काम करायचो. आणि आत्मा आणि मी नेहमी रिहर्सल संपवून आम्ही दादर स्टेशनला चालत यायचो. तर तो नेहमी असं थोडासा हे असायचा. तर तुम्ही त्याला विचारायचो की डिप्रेशन म्हणजे हे कसं येतं? म्हटलं अरे ते येतं, अरे असतं, ते येतं का, पण का येतं? तर स्वामींच्या कृपेने ते कधी माझ्या वाटेला आलं नाही, किंवा आलं जरी असेल कळलं, आपण तेवढा वेळच नव्हता. स्वामींनी ते पचवायला शिकवलं होतं, तेवढं ताकद दिली होती. आणि आई वडील हे मेजर सपोर्ट होते. आणि मग वयाच्या अगदी मेन उंबरठ्यावरती असताना साक्षी आयुष्यात आली. येस. आणि तिचा एक सपोर्ट मेजर माझ्या मी आयुष्यात. तो पाहिलाय. साक्षीने तुला खूप सपोर्ट केलेला आहे. साक्षी कशी आली लाईफ मध्ये? साक्षी आणि मी एका सिरियलचं शूटिंग केलं होतं. आणि तिथे आमची ओळख झाली. मग मैत्री होती खूप वर्षात. आणि मग त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमाचा. आणि मग घरच्यांच्या राजी खुशीने थोडा वेळ लागला. ते सपोर्ट होता तुला फील्ड मध्ये? ओके. राग येतो का तू कशाबद्दल? ओव्हरऑल म्हणजे एक लग्न टिकवणं खूप कठीण आहे. म्हणजे आजकाल जेन झीजना लग्नच करायचं नाही, आणि केलं तरी आजकाल खूप टर्म्स आले, बेंचिंग आणि ह्याऊन त्याहून बरंच झालंय. आय थिंक 20-25 वर्ष झाले तुझ्या हे लग्नाला. 23 कधी गेलं? 20 वर्ष. 2006 साली. हा, माझ्याही 23 वर्ष झाली आहे. सो आत्ताच्या काळामध्ये मुलांची जी एक विचारसरणी आहे की लग्नच करायचं नाहीये, भांडणं होतात किंवा काय. मग असं असताना इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना लग्नामध्ये भांडणं होत आहेत, राग येतो, मग ते कसं सॉर्ट करतोस? साक्षीने खूप त्याच्यातला मेजर रोल. कारण नवरा सिनेमात काम करतोय आणि इतक्या नट्यांबरोबर रोमॅन्टिक सीन करतोय, आणि इतक्या गोष्टी सतत कानावर कुठून ना कुठून तरी काय काय रुमर्स असतात, काय काय गोष्टी असतात. सो त्याच्यात आपण आपल्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून संसार टिकवणं, त्याची मोठी जबाबदारी ही माझ्यापेक्षा डेफिनेटली साक्षीनी ती भूमिका निभावलेली आहे. आणि ती ॲक्ट्रेस आहे. त्याच्यामुळे तिने ते कुठेतरी मला वाटतं मला मोठं करण्यासाठी तिचं पण ॲक्टिंगचं करिअर सॅक्रिफाईस केलंय. आणि आज जर का हा आमचा 20 वर्षाचा संसार आणि आमची कन्या
तू बघत असशील. अन्वी. आणि तिला पण जे काही मोठं केलं त्या या सगळ्यामध्ये साक्षीचा खूप मोठा रोल आहे. नवीन जनरेशनला काय 3 सल्ले देशील लग्न करणे टिकवणे या बाबतीत? मला असं वाटतं की एकतर ना तुम्ही आता जी तुमची विचारसरणी आहे ती आता नॉट नेसेसरी. म्हणजे आता आपल्या आई वडील ज्या विचारसरणीचे होते तसे आपण नाही. करेक्ट. त्यामुळे आपली मुलं आपल्या विचारसरणीची असतील हे आपण कंपल्शन नाही करू शकत. करेक्ट. पण तुम्हाला लग्न करायचं नाही आहे तर तुम्ही लग्न करू नका. तुम्हाला एखादा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला नाही आवडली तर तुम्ही त्याला स्पष्टपणे सांगा. काय होतं की तुम्ही लग्न करता त्याच्याबरोबर 2 फॅमिलीज एकत्र येतात, त्यांचे ऋणानुबंध जुळतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सडनली 2-3 महिन्यानंतर तुम्हाला कळतं की अरे आमचं काही पटत नाही आहे, आमचं काही होत नाही आहे आणि तुम्ही सडनली डिसिजन घेता की नाही आता वेगळं व्हायचं. त्याच्यात तुमच्या आईवडिलांचं पण आणि त्या समोरच्या फॅमिलीचं पण नुकसान. तुम्ही नुकसान करा. त्यापेक्षा विचार करा. कोणी घाई केलेली नाही आहे, कोणी सुरा लावलेला नाही आहे, कुठे बंदूक ठेवलेली नाही. नसेल करायचं नका करू. ॲटलिस्ट वरती कुठेतरी नेऊन ढकलून तरी देऊ नका. सो मला असं वाटतं की टाईम घ्या, वेळ घ्या. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं, मी नेहमी साक्षीशी बोलतो की जेव्हा कळतं की आपल्या मुलीचा छळ होतोय किंवा आपल्या मुलाचा छळ होतोय तर ते पालक जे आहेत ते आपल्या मुलीला घरी का नाही घेऊन येईल? कारण माझ्या मते सुशांत अजूनही ते आहे की मुलीचं लग्न झालं की कसं अजूनही काय मुलीचा जीव. आता तू कालचं मी एक न्यूज कोल्हापूरची पाहिली. त्या मुलीनी आत्महत्या केली. असं का आत्महत्या केली का तिला काय झालं माहीत नाही. तर पण तिचे आईवडील ज्या पद्धतीने आक्रोश करत होते आणि सांगत होते की आम्हाला एवढा त्रास दिला, पण एवढा त्रास तुमच्या मुलीला होत होता तर तुम्ही तरी का नाही घेऊन? कुठेतरी ते अजूनही सुशांत आहे की मुलगी ही पराया धन है आणि सासरी अजूनही मला असं वाटतं मुंबईत नाहीये ते अजूनही. अरे मी तर इमॅजिन नाही करू शकत विदाउट माय डॉटर. करेक्ट. करेक्ट. म्हणजे बिग बॉस मध्ये तू पाहिलं असेल. मी नॉट अ सिंगल डे मला करमतच नाही, मला जमणारच नाही. म्हणजे माझी बायको मला कधी कधी उगाच माझी टेर खेचत असते, टेर उडवत असते की लग्न झाल्यानंतर काय करणार आहे तू. म्हटलं चल घ्या चल तेव्हाचं तेव्हा बघू. सो शी इज मम्माज गर्ल और डॅडाज गर्ल? की सिच्युएशन आहे. सगळेच मुलं अशी असतात ना, जेव्हा तू ओरडत असशील तेव्हा ती चांगली आणि ती ओरडत असशील. मी ओरडण्याचा खूप कमी वेळ घेते. शेवटी ती बापाची लेक असल्यामुळे बरोबर. ती सांगेल म्हणे. बरोबर. बरोबर. ती पण ऍक्टिंग फील्ड मध्ये आता आय थिंक अरे अँकरिंग आणि असं बरंच सुरू केलंय आता. युथला तिने वेगवेगळे ऑडिशन्स वगैरे सुरू झाले, त्यामुळे आहे हौस. आधी म्हटलं तिचं जे काय एज्युकेशनल आहे गोष्ट काय करते ती आता? VMM. ओके. ओके. तिला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं, ऍक्टिंग मॉडेल असं काही नाही, डिपेंड्स. आपलं इव्हेंट कंपनी आहे स्वामींच्याच कृपेने समर्थ विजन, ते बघेल. किंवा तिचे खूप काका मामा मावशी आत्या हे प्रोड्युसर्स आहेत, तर ती ऍक्टिंग पण करू शकते. खूप तिच्या आईच्या बाजूने आईने पण JVS मधनं जर्नलिझम केलेलं आहे, त्यामुळे ती हे तिच्या आईचे पण काही फ्रेंड सर्कल आहे, तिथून पण काका मामा आहेत. सो आता शेवटी आम्ही तिच्यावरती कुठलंही प्रेशर नाही. ओके. सो सुशांत, बिग बॉस हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? सोन्याचा पिंजरा आहे. हो ना. आणि तो प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे. तू फर्स्ट सीझन मध्ये होतास. मेघा आपली विनर की तो उषा नाडकर्णी, रेशम टिपणीस, राजेश श्रृंगारपुरे आणि रोशन करू, जुई गडकरी, अशी सगळी जी. कसा होता पण अनुभव? म्हणजे खरंच जे आपल्याला दिसतं. नाही तिथे स्क्रिप्ट काहीच नाही, मग सगळं नॅचरलच असतं जे तुम्ही वागला. तू साधा विचार कर ना की तुला आणि मला इतक्या वर्षाची तुझी आणि माझी मैत्री आहे. आपल्याला एका खोलीत बंद केलं, आपले फोन काढून घेतले, सगळं काढून घेतलं आणि आपल्याला 48 तास एक टास्क दिले आणि याच्यावरती तुमचं हे ठरणार आहे तुम्हाला काय जेवायला मिळणार काय नाही मिळणार. आपण एकमेकांच्या झंझावात खूप काय शिकलास तिकडे? काय नाही, पेशन्स, इमोशन आणि आपल्या आयुष्यात असलेल्या लोकांचं मत, त्यांची जाणीव त्या सोन्याच्या पिंजऱ्याने मला करून दिली. बरं, तू स्वामींचा सतत उल्लेख करतोय. स्वामी कसे आले तुझ्या आयुष्यात? काय लहानपणी आमच्या हबीब बिल्डिंग मध्ये जेव्हा राहायचो तेव्हा ना आमचं छोटंसं घर होतं, 4 खोल्यांचं एक बोगदा असायचा
त्या चाळीमध्ये 3 मधल्या चाळीमध्ये प्रत्येक 4 खोल्यांचा एक बोगदा होता. राईटला एक खोली, लेफ्टला एक खोली आणि समोर 2 खोल्या. अच्छा. तर त्या प्रत्येकाच्या खोलीच्या बाहेर ना कोण ना कोणतरी काही ना काहीतरी असं देवाचा फोटो किंवा असं काहीतरी लावायचं. तर मी आमचा नवरात्र खूप मोठा व्हायचा हबीब बिल्डिंगचा, आणि मी ते दुर्गा मातेचा फोटो लावला होता. आणि माझ्या वडिलांचे मित्र होते मूर्तिकार रमेश रावले. त्यांच्याकडे मी गंमत म्हणून ना मूर्ती रंगवायला जायचो. माझ्याकडे फार चित्रकलेशी माझी काही तर मी ती जी काही मूर्ती रंगवली ती इतकी सॉलिड रंगवली की ती मला म्हणाले की अरे ही तू आता घरी घेऊन जा. अच्छा. हा, कारण की कोणी घेणार नाही, तू घरी घेऊन जा. तर मी ती नवरात्रात घरी घेऊन आलो. मी घरी घेऊन आलो तर ती मी घरी येऊन बसवली. तर ती आमच्या शाळेत फुल चर्चा की सुशांतनी मूर्ती आणली, सुशांतनी मूर्ती आणली. तर आमचे ते एक सगळे जे सांभाळायचे नवरात्र उत्सव आध्यात्मिक, तू त्यांच्या मठात पण आली असती. हरिओम कुठे आहे तो? कल्लोर परेला आहे बघ, स्वामींचा मठ आहे. ये ना. तर हरिओम विजय लोकरेजी. आणि ते लहानपणापासून मला मेकअप कर आणि असं खूप माझ्यावरती प्रेम होतं त्यांचं. तर ते म्हणाले अरे काय केलंस तू हे बघा. मग त्यांनी आईची समजूत घातली, आणले, त्याने आणू दे मला, त्याला 3 वर्ष आणू दे, आपण देवीच्या समोर ठेवू, आपल्या मोठ्या देवीच्या, पण घरी नको, आणि ते तुला जमणार नाही एवढं सगळं करायला. तर मग ती मातीची मूर्ती आम्ही तिथे 3 वर्ष आणली. मग त्याच्यानंतर पितळेची मूर्ती आम्ही मंडळाला आमच्या वतीनं हे केली. आणि मी ना एक छोटासा चांदीचा मुकुट देवीला बनवला होता. माझे पैसे साठवून, एवढा चांदीचा भाव एवढा नव्हता. बरोबर. 150 रुपयाला वगैरे मला तेव्हा मिळाला होता. आणि तो मुकुट आहे ना त्यांच्या मंदिरात, कारण ती मूर्तीनंतर आमचे जे बिजू भाई आहे, हरिओमजी आहे, त्यांच्या मंदिरामध्ये ती मूर्ती असायची. तो चांदीचा मुकुट एकदा त्यांनी स्वामींच्या मूर्तीला घातला. असं कसं तो देवीला बनवला आहे, तुम्ही यांना का लागता? ते म्हणाले तुला त्यांनी बोलवलं आहे ना दादरच्या मठात, हो ते किती जाऊ त्यांना जाऊन प्रश्न विचारा. अरे मग मी तिथे पहिल्यांदा तेव्हा स्वामींच्या मठांचा आहे. आणि बाकी आयुष्यात जे काही चांगलं घडलं ती स्वामींची कृपा, आणि जे काही वाईट घडलं ते माझं कर्म असं मी समजतो. कर्मावर विश्वास आहे तुझा? अर्थात आहे. बॅड कर्मा, गुड कर्मा. हो. काय वाटतं तुला, कर्मा इम्पॉर्टंट आहे की कर्म? मला असं वाटतं की दोन्ही काही वेगळं नाही आहे. पास्ट पण आहे आणि प्रेझेंट पण आहे. आणि मला वाटतं जे पास्टला तू केलंयस, पुण्य कमवलंयस, जे कर्म तू केलंयस ते तुला ह्याच्यात मिळत असतं. आणि या जन्मात जे तू करतोस त्याचं भोग पण तुला या जन्मात घ्यायचे असतं. मग ह्या जन्मात जे तुला पुण्य असतं ते पुढच्या जन्मात तुला उपयोगी पडतं. हे माझं ज्ञान आहे. मी काही याच्यातलं फार अभ्यासक नाही. मी तसंही कुठलाही रोल करताना कुठला अभ्यास करत नाही. आणि माझं नित्य पठण असतं, काही गोष्टी नित्यपूजा असते, एवढीच मी करतो. पण मी असं काही ध्यानाला बसलो आहे किंवा मी अपरंपार भक्त आहे आणि मी निस्सिम भक्त आहे, मी असं कुठेही म्हणून देत नाही. मी एक छोटा माणूस आहे, मी एक छोटा भक्त आहे, आणि मी माझ्या परीनं जे काही कर्म करतो आहे आणि माझ्या पास्टमध्ये मी काय केलं असेल त्याच्या या जोरावरती इथपर्यंत येऊन मी पोचलो. स्वामींचा असा काय अनुभव आहे का की कुठल्या फेजमध्ये तू असा स्टक होतास, अडकलास किंवा मार्ग दिसत नव्हता, आणि असं म्हणतात की देव काय प्रत्यक्षात खाली येत नाही, पण देव माणसं पाठवतो किंवा काही ना काहीतरी सिग्नल्स. सो असा एखादा काही प्रसंग घडला होता का तुझ्या आयुष्यात? माझ्या आयुष्यात खूप गोष्टी स्वामींमुळेच झाल्या. माझ्या आयुष्यात जे काही अपॉर्च्युनिटीज मिळाल्या त्या स्वामींमुळे मिळाल्या. ज्या काही माणसं मला माझ्या आयुष्यात भेटली ती सुद्धा स्वामींमुळे मिळाली. माझे वडील एकदा गावी गेले होते तेव्हा मी गुजरवाणा घरामध्ये काम करत होतो, आणि रात्री मला माझ्या स्वप्नामध्ये माझे वडील ना कुठेतरी असे गावात पडलेत असं मला हिंदी झालं, आणि स्वामींचा फोटो असायसारखा हे होत होता. आणि त्यावेळेला मोबाईल फोन वगैरे असं नव्हतं. आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी शूटिंगला गेलो. माझा काही फोन वडिलांना लागला नाही, आणि तो दिवस गेला. तिसऱ्या दिवशी परत मी शूटिंगला गेलो, आणि ते तेव्हा गावावरून निघाले होते. ते मला वाटतं संध्याकाळी आले काहीतरी 4-5 वाजता, आणि त्यांच्या ना पाठीत दुखत होतं. आणि मला रात्री 8 वाजता आधीचा फोन आला की मी त्यांना KMला घेऊन आली आहे, त्यांना हार्ट अटॅक आला. ते 2 दिवस आधीच मला इंट्युशन स्वामींनी, तो एक माझा अनुभव काय. ओके. मी क्रिस्टल्स बघते तुझ्या हातामध्ये. हे दूध दिलंयस
आयुष्यात माझ्या सगळे ते विचारतात मला, हे कोण सांगतं तुला? म्हटलं माझी एक मैत्रीण आहे वनश्री जोशी, तिच्यामुळे हे मी घालायला लागलो. पण कसा अनुभव होता, म्हणजे कसे आले हे तुझ्या लाईफमध्ये आणि त्याच्यानंतर चेंजेस तुला जाणवले? नाही, मला तर उलट त्याच्यानंतर मेजर ग्लुटन ॲलर्जी आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. मी तुला फोन हो. करून एकदा तुझ्याशी, कारण हे जेव्हा येतात ना निगेटिव्ह सगळं बाहेर पडून जातं. हा, भांडलो पण होतो मी तुझ्याशी फोन करून की हे काय गाकळ लागल्यापासून माझी तब्येतच खराब झाली. पण मला असं वाटतं की काही गोष्टी चांगल्या पण झाल्या, कारण माझं जंक फूड बंद झालं. बऱ्याचशा गोष्टींचे मला ॲलर्जी झाली, त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या हानिकारक असतात त्या बंद झाल्या. माझं फॅट बर्न झालंय आणि खूप चांगल्या गोष्टींची सवय मला लागली. सो आता मला तू आधीचं सुशांत आणि आत्ताचं सुशांतमध्ये जरी वजन माझं शारीरिक कमी झालं असलं तरी सामाजिक खूप वाढलंय. त्यामुळे हे इंटरव्ह्यू संपल्यानंतर पण मी काही सल्ले घेणारच आहे ऑफ कॅमेरा. कसं असतं ना सुशांत, नळ जर तू वर्षभर बंद ठेवलास तर उघडलं तर काळं पाणी येणार आहे. सो आपल्यामध्ये नेगेटिव्हिटीज ज्या असतात त्या बाहेर येतात आणि क्रिस्टल्स मध्ये इथे जे काही आहे ना त्याच्यामध्ये एनर्जी आहे, पूर्ण पृथ्वीची काय energy. ना बनसी इतके दिलेस ना घालायला, आता लोक पण हाताकडे बघत राहिले, तर ते आता कमी कर. पण त्याचा फायदा झाला ना ते जास्त. आता त्याचं थोडस काहीतरी एकच काहीतरी करून दे जे बेटर असेल. पण त्याचा फायदा खूप झाला हे मला खूप बरं अरे हो ग बाई, झाला झाला. आणि आणि मेन म्हणजे तुझं सामाजिक वजन वाढलं. पॉलिटिक्स मध्ये कशी एंट्री? बघ, मी वयाच्या 10व्या वर्षापासून लोअर परेल अगेन मध्ये राहत होतो. प्रकाश जळगावकर, आमचा महेश बुबाटे, महेश दादा, समीर राणे यांच्याबरोबर मी शाखेत जायला सुरुवात केली. आणि मग पोस्टर चिटकाव आणि असं सगळं. मग आमचे दिलीप कदम काका देवा शाखा प्रमुख होते, त्यांच्याबरोबर आंबेडकरमधनं प्रचार करायला फिर. मग गणपत कदम काकांच्या प्रचारामध्ये खूप सहभाग होता. मग त्यावेळेला दादासाहेबांनी, नलावडे साहेबांनी माझी आणि बाळासाहेबांची भिलाई रोडच्या मिटिंगला भेट करून दिली. मी तेव्हा 10-11 वर्षाचा होतो. मला फेटा वगैरे घातला होता आणि मी घोषणा देत होतो. सो बाळासाहेबांनी कौतुक केलं माझं आणि ते नलावडे साहेबांना म्हणाले की आता हे सगळे आपले निवडून तर येणारच आहेत, सगळेचे सगळे उमेदवार, तर यांना तुम्ही ह्याला पण तुम्ही यांना घेऊन आला ना मातोश्रीवरती विजयी झाल्यावर, तेव्हा ह्याला घेऊन या. तेव्हा मी पहिल्यांदा मातोश्रीवरती गेलो 11व्या वर्षाचा असता. आणि तेव्हा मासाहेबांनी जेव्हा सगळ्यांचं औक्षण केलं तेव्हा त्यांनी लाडाने माझंही औक्षण केलं. आणि मी तेव्हा सदरा लेंगा आणि फेटा वगैरे होता. आणि जेव्हा तिकडे गेलो होतो तेव्हा जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून गेलो. तर बाळासाहेबांनी थट्टा केली, अरे हा मुलगा बदलला आहे, हा तो नाही आहे, हा दुसरा कोणीतरी तुम्ही आणला. तर मी एकदम माझा चेहरा पडला. मग त्यांनी लाडाने जवळ घेतलं, मांडीवरती जवळ घेतलं, फोटो काढला आणि खूप कौतुक केलं. आणि मला म्हणाले छान, माझा बाल शिवसैनिक आहे आणि शाबासकी दिली. आणि तिथून मग ती एक आवड निर्माण झाली. व्यासपीठावरती जाण्याची एक इच्छा शक्ती वाढली. मग त्याच्यातून विविध गोष्टींमध्ये आपल्याला मग मीटिंग आहे, कोणी आलं नाही, मग सुशांत काहीतरी करून दाखव रे, मग ते सुरू झालं. आणि मग शाळेतून आणि मग सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच सिनेमा हे सगळं असल्यामुळे नंतर मला असं कळायला लागलं की म्हणजे तेव्हा गणपत काका होते नगरसेवक, मग ते BSTचे चेअरमन झाले. मग एका ऑफिस, मोठा प्रोडक्शन हाऊस आहे, अशोक खांडे यांचं आहे, त्यांचं आवाज की दुनिया चालू होतं आणि त्यांचं ना बिल खूप यायचं. आणि त्यांनी ती गोष्ट, माझा मित्र त्याच्यात काम करायचा महेश चव्हाण, त्याला ती गोष्ट सांगितली आणि महेशने सांगितलं की सुशांतचं आणि त्यांचं खूप चांगलं आहे. मी काहीतरी 13-14 वर्षाचा असेल तेव्हा. मग मी काकांना त्या कार्यक्रमाला घेऊन गेलो आणि काकांना सांगितलं की असं असं यांची अडचण आहे ना, उगाच ते बिल जास्त येत आहे. मग त्यांनी ते चेक करायला लावलं आणि मग ते सॉल्व्ह झालं आणि त्यांचे खूप खूप पैसे तेव्हा सेव्ह झाले. सो हळूहळू लोकांना कळायला लागलं की अरे सुशांतच्यात ओळखी आहेत ह्याच्यात. मग सुनील शिंदे आमदार झाले. सुनील शिंदे, आशिष चेंबूरकर हे सगळे माझे चांगले माझे संबंध होते. त्यांच्या प्रचारात मी सहभाग घ्यायचो. सो आमच्या कार्यक्रमांना मला फोन असायचा की तू सिरियलमधले कलाकार तू घेऊन ये. मग आमचे सगळे हर्षदाताई, संजय दादा, अंकुश, संतोष, आम्ही सगळे आमचा शाखेचा दांडिया असला की जायचो. मग त्यांची काही कामं असतील जेव्हा, बरोबर, मग तेव्हा ते मला सांगायचे. मग असा सगळा करत करत प्रवास माझा ठाण्याकडे. हो, आपण फॅशन शो सुद्धा जायला. आणि मग रवींद्र फाटक यांची अंडी असे, मग प्रताप सरनाईक यांचा नवरात्रा असे कार्यक्रम करायला लागलो. आणि मग आदरणीय शिंदे साहेबांची ओळख झाली.
आणि मला मुख्य राजकारणामध्ये खूप सक्रियपणे काम करायचं होतं. याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण काही हितचिंतकांमुळे मला ती संधी मिळाली नाही. आणि जेव्हा ही शिंदे साहेबांना गोष्ट 2022ला मी सांगितली की असं असं साहेब मला सक्रिय मुख्य राजकारण, चित्रपट सेना वगैरे नाही, मुख्य ह्याच्यात मला काम करायचंय, मला शिकायचंय. आणि मग त्यांनी मला खूप विश्वासाने एक कलाकार म्हणून शिवसेना सचिव म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली. आणि मी त्याच्या अंतर्गत मग दहीहंडीचे उपक्रम असतील, आपला दांडिया असेल किंवा ब्लँकेट वाटप असेल, आपल्या पडद्यामागच्या कलाकारांना छत्री वाटप असेल, कोरोनामध्ये पण आपण धान्याचे किट वाटलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही चैत्र नवरात्र हा शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये पहिला चैत्र नवरात्र, जो नवचंडी याग आणि चैत्र नवरात्र असं मुंबईत कुठे होत नव्हता. त्याचं काय महत्व आहे? म्हणजे नवचंडी याग हे साधारणतः तू घरी करायला गेलीस ना वैयक्तिकरित्या, तर त्याला खूप खर्च आहे. बर. त्यामुळे तो प्रत्येकाला शक्य होत नाही आणि आपण तो सगळा फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेला आहे प्रत्येकासाठी. मग 9 दिवस 9 दिवस शिरायू नंतर होतं ना? गुढीपाडवा ते रामनवमी. ओके. आणि याचं सगळं श्रेय जे आहे ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे. कारण खूप वर्ष माझं स्वप्न होतं, जेव्हा जेव्हा मी ठाण्यात जायचो आणि जेव्हा जेव्हा मी तो चैत्र नवरात्र बघायचो, त्याच्या मागे पण एक गोष्ट आहे की दीपक वेतकर नावाचा माझा नगरसेवक मित्र होता आणि मी माझ्या गाडीतून ठाण्यातून त्याला घेऊन कुठेतरी आम्ही गेलो येऊरला कंपनी, आणि त्याला नंतर मी ड्रॉप केलं आणि मी घरी आलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या सगळ्या ज्या काही पिशव्या गाडीत राहिल्या होत्या, तो मला ड्रायव्हर घेऊन वर केला. त्याच्यात तो देवीचा फोटो आला चैत्र नवरात्र. आणि ही गोष्ट मी तुला सांगतो 2010 का 2011ची. आणि मी दीपकला फोन करून म्हटलं, अरे तो देवीचा तुझा फोटो माझ्याकडे आला. तो म्हणाला, अरे देवीची इच्छा तुझ्याकडे यायची, पण तुझ्याकडे आ. तर आणि तिथून मग दुनियादारी आणि असं सगळं सुरू झालं. आणि मला नेहमी असं वाटायचं की आपण ना मुंबईत हे सुरू करावं, पण त्याचा खर्च आणि सगळ्या गोष्टी खूप अफाट आहेत. आणि 9 दिवस करायचं इतकं सगळं मोठं, आणि ते साहेबांचं सगळं बघायचो, तर असं वाटायचं की आपण पण निदान जवळपास जाईल फुलाची पारे काहीतरी पर्यंत तरी एक 20% तरी, पण 20% पण खूप. मग साहेबांशी माझं बोलणं झालं आणि साहेबांनी म्हणाले, कर रे बिंदास, होईल तुझ्याकडनं, देवी करून घेईल. आणि ते झालं. आणि देवीच्या कृपेने 3 वर्ष पूर्ण झाले. आणि याच्या पुढे जोपर्यंत आपल्या हातून हे देवी करून घेते, मला प्रत्येक गोष्ट अशी वाटते की आपण नाही करत, मी नाही करत, मी कोण आहे, आपली लायकी आहे का, आपण करणार देवाचं. आपण एखाद्याला मदत करायला जातो, आपण करतो का, देव आपल्याकडनं करून घेतोय हे भाग्य समजायचं. त्यामुळे हे चैत्र नवरात्र असेल किंवा ही जे काही मदत कार्य असेल, हे सगळं स्वामी माझ्याकडून करून घेतात. माझी कुलस्वामीने माझ्याकडनं करून घेते आणि एका योग्य माणसासोबत मला आणून ठेवलंय. एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे उदय सामंत साहेब, जे नेहमी मला सांस्कृतिक क्षेत्रात सपोर्ट करतात. ह्या सगळ्या लोकांसोबत मला ठेवलंय, ती त्याची कृपा. सो हे आपल्या हातून घडतंय, याच्यासाठी आपण आभार ना. बाळासाहेब ठाकरेंवर तुझा जो एक पहिला कॉन्व्हर्सेशन झाला किंवा त्यांनी मांडीवर बसवलं ना, सो लकी, काय वाटलं तुला त्या? अरे काय माहिती, कापत होतो मी, है ना? कारण मला कळत नव्हतं काय. त्यांचं नाव ऐकूनच आम्हाला असं होतं, तू प्रत्यक्षात त्यांचा प्रेझेन्स अनुभवलायस. आणि एक अभिनेता टू नेता, ही जी जर्नी. माझं पहिलं इंट्रोडक्शन सांगू शिंदे साहेबांबरोबर, हे बाळासाहेबांच्या समोर झालंय. 2009 साली मी माझ्या वाढदिवसाला साहेबांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो मातोश्रीमधून, आणि तेव्हा शिंदे साहेब आले भेटायला. आणि बाळासाहेबांनी सांगितलं, अरे याला ओळखलं का, हा सिरियलमध्ये काम करतो, सुशांत सिलार, आपला लहानपणापासूनचा शिवसैनिक आहे. व्हेरी नाईस. ती पहिली ओळख झाली माझी आणि बाळासाहेबांच्या समक्ष. म्हणजे हा योगायोग. पण तुला एक सांगू का, युअर नंबर 8 राईट. 8 नंबर पॉलिटिक्स किंवा ऍक्टिंग, आपण जिथे असतो तिथे टॉपवर जातोच. त्यामुळे मला म्हणजे आपल्याला किती घासावी लागते तेच लोकांना कळत नाही. लोकांना स्ट्रगल कळत नाही. काय होतं, आपण ना सतत विचारत असतो किंवा आपण सतत काही ना काहीतरी विचार करत असतो. त्यामुळे खूपदा असं वाटतं की हा स्वतःला काय समजतो, ऍटिट्यूड आहे, ऍटिट्यूड आहे, हा ॲरोगंट आहे. पण जेव्हा लोक आपल्या जवळ येतात, आपल्याशी संवाद साधतात, तेव्हा त्यांना कळतं की एक्झॅक्टली आपण काय आहोत. करेक्ट करेक्ट. पण आपला ऑराज असा आहे की लोक आपल्या जवळ यायला घाबरतात. हा, आणि आपण ॲरोगंट आहोत, जे नाही होत आपण.
पण हे तू 8 आहे म्हणून सांगू शकते. कोर्स आय एम 8. लोकांना वाटतं की मला खूप ॲटिट्यूड आहे, ॲरोगन्स आहे, पण तसं नाहीये. आपला ऑरा, आपली पर्सनॅलिटी अशी आपण घडवली आहे, कारण आपण खूप नकार पचवले. ते मला वाटतं की बोरवेल खालती जातो ना, त्या त्या लेवलला जाऊन काय वरती होतं, जे आली. काही करायचं ते खूप डीपली जाऊन करायची सवय आहे किंवा आपला तो वरवरचं नाही स्वभाव आहे. करत. म्हणजे प्रेम पण करायचं तर खोलात जाऊन करायचं आणि जर का एखादी गोष्ट शोधायची ठरवली किंवा काम जरी करायचं ठरवलं तर ते पण खोलात जाऊनच करायची आणि एखाद्याला मदत जरी करायची झाली तरी खोलात जाऊन करायची. बरोबर. पण अभिनेता टू नेता या ट्रान्झिशनमध्ये सुशांत किती बदलला ॲज अ पर्सन? बघ, काय काय वेळेला तुझं ग्लॅमर तुला बाजूला ठेवावा. जेव्हा तू लोकांचे काम करायला जातोस, मग ती महानगरपालिका असेल, मंत्रालय असेल, विधान भवन असेल, शासकीय ठिकाणं असतील, तेव्हा तुला त्या माणसाचं काम होणं महत्वाचं असतं. काय त्यावेळेला तू बिईंग अ सुशांत शिलार, आय एम अ ॲक्टर असं जाऊन नाही चालत. त्यावेळेला त्या अधिकाऱ्यासमोर जाऊन तुला नम्रपणे, साहेब एवढं माझं काम कराल का, असंच म्हणावं लागतं. त्यामुळे त्यावेळेला अभिनेता हा बाजूला ठेवावा लागतो आणि तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून तुला वागावं लागतं. नेता बिता होणं खूप मोठी गोष्ट आहे, अजून त्याला खूप वेळ आहे. आमचे साहेब अजून स्वतःला कार्यकर्ता समजतात. त्यामुळे आपण तर बहुत बहुत दूर आहे अभि तक. काय शिकलं सरांकडनं? आहे 365 डेज आणि Non-stop 24/7 काम करतात. सलाईन लावून काम करताना बघितलंय मी त्यांना. इंजेक्शन घेऊन काम करताना बघितलंय मी. याच्या पलीकडे काय सांगू. आणि सतत लोकांचं म्हणजे मी ते मुख्यमंत्री असताना गडचिरोलीतल्या एखाद्या म्हणजे तू विचार करू शकत नाही अशा दुर्गम भागातून आलेल्या माणसाला सुद्धा अँटी चेंबरमध्ये भेटताना बघितलं रात्री 2:45 वाजता. सतत कामात असतं. हा म्हणजे त्यांना झोपच येत नाही आणि त्यांना झोप येत नाही म्हणजे सतत काम आणि विचार आणि लोकांसाठी काहीतरी करण्याचा त्यांचा प्रामाणिक हेतू त्यांना स्वस्त बसू देत नाही असं मला वाटतं. आणि अर्थात परमेश्वराची कृपा आहे. आणि सो लकी की तू या सगळ्या लोकांबरोबर राहून शिकतोयस त्या सगळ्या गोष्टी. सो आय कॅन सी अ व्हेरी गुड नेता इन यू. चिरायू चिरायूचा जन्म कसा झाला? कारण चिरायू जेव्हापासून सुरू आहे, मी पार्ट आहे, आय एम जस्ट अ पार्ट. पण काय थॉट होता आणि माझं विशेष मला कौतुक का करायचं आहे, बॅकस्टेज आर्टिस्ट, मग आमचे स्पॉट दादा असतील, ड्रेस दादा असतील, मेकअपवाले असतील, हे सगळे ॲक्च्युली आम्ही जे दिसतो ते फक्त आमचा एक पार्ट असतो, पण त्याच्या मागे आमच्या स्पॉट दादापासून ते मेकअप वाल्यांपासून ते सगळ्यांचं त्याच्यामध्ये हातभार असतो आणि त्यांना कौतुकाची थाप कोणी देत नाही. आणि मला इथे विशेष कौतुक तुझं करायचं आहे आणि नेहमीच मी करत असते की यू आर डुईंग अ फॅब्युलस जॉब. कारण फार कमी लोक त्या लोकांचा विचार करतात आणि तू त्या चिराईमध्ये त्या लोकांचा सत्कार करतोस. तो प्रवास कसा सुरू झाला? 2006 साली आपण ती चिरायू करायचं ठरवलं आणि विनय काका, मंगेश कुलकर्णी काका आणि रंगा गोडबोले, स्मिता मावशी, संतोष होता आणि या सगळ्यांनी मिळून मग मी त्यांना इंटरेस्ट हे दाखवला की मला असं असं करायचं आहे. मग ते म्हणाले ठीक आहे आपण करू आणि पॉलिटिकल सपोर्ट कोणाचं यायचा नाही असं ते म्हणाले. मग मला जे कोणी स्पॉन्सर होते ते म्हणाले ठीक आहे तुमचं तुम्ही करताय तर तुम्ही करा. मग त्याच्यामध्ये आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून केलं होतं. मग ते फ्लॉप गेलं, खूप लोकांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं नाही आणि मग ते बिल भरायची वेळ आली. मग झाल्या काही गोष्टी, मग शेवटी मला पॉलिटिकल सपोर्ट घ्यावा लागला आणि ते बिल क्लिअर करावं लागलं. मग त्याच्यानंतर विविध स्पॉन्सर्स, माझे जे काही मित्रमंडळी होते राजकारणातली असतील किंवा इतर क्षेत्रातली असतील, त्यांनी सपोर्ट केला. म्हणूनच आता 2006 ते मधली कोविडची 2 वर्ष, 1 वर्ष कोविडचं आणि पत्याकाका जेव्हा एक्सपायर झाले, प्रताप सावंत, ते 1 वर्ष आपण केलं नव्हतं. सातत्याने गेली 18-19 वर्ष आपण करतो. आणि पडद्यामागच्या कलाकारांविषयी मला वाटण्यामागचं कारणच असं आहे की एका नाटकामध्ये मी स्वतः काम करायचो आणि प्रॉपर्टीचं पण काम करायचो. कारण त्या भूमिकेची अटच अशी होती, जो कोणी प्रॉपर्टीवाला असेल ना तो हा रोल करेल. अरे बापरे, कारण तो रोल तितका छोटा होता. कुठलं नाटक होतं हे? दांडेकरांचा सल्ला. अच्छा. आणि त्याच्या 3 एंट्र्या होत्या फक्त आणि माझं कमबॅक होतं नाटकातलं परत. आणि त्या नाटकाचे लेखक फॉर्च्युनेटली अशोक पाटोळे होते, ज्यांनी देखणी बायको दुसऱ्याची लिहिलं. आणि नाटक यायला 4 दिवस असताना ते आले बघायला
आणि ती म्हणाले, अरे चिंटू, कारण माझं त्या नाटकात चिंटू नाव होतं, देखणी बायको, तू याच्यात काय काम करणार? म्हटलं मी असं ते रामूच वेटरचा रोल करतो. अरे तो तर खूप छोटा आहे रोल, तो कसा करणार? म्हटलं आहे तो, तुम्ही बघा. तो 3 एंट्रीमध्ये त्यांना ते आवडलं. मग त्यांची आणि दिग्दर्शकाची दिलीप कोल्हटकर दिग्दर्शक, आणि मग चर्चा झाली आणि मग मी त्यांना खाली सोडायला गेलो. मला म्हणाले, मी उद्या दुसरा अंक रिराईट करून पाठवतोय, तो वाचून दे. आता काही 4 दिवसावर नाटक आलं होतं. त्यांनी रिराईट केलं, त्याच्यामध्ये माझ्या 13 एंट्री झाल्यात. वाव. तर ते कुलटकर वगैरे म्हणाले की अरे ते प्रॉपर्टी बिपर्टी नंतर कर आता, पहिलं इथे तू हजर राहा, चहा बी सांगायला नंतर जायचं, इथे काय तुझं ते काकाने लिहून पाठवलंय, आता पहिलं इकडे थांबायचा. पण ती जबाबदारी होती. मग ते दोन्ही मी करत होतो. मी मॅक्सिमम टाइम त्यांच्याच मध्ये असायचो. तू शूटिंगला पण बघितलं असेल, करेक्ट. तर मी लाईट दादा, स्पॉट दादा, कारण आम्ही बघ ना, मी तसंच लोअर मिडल क्लास फॅमिलीतनंच आलोय, बरोबर. आणि मला त्याच्यात नाही लाज वाटत. करेक्ट. का वाटली पाहिजे? माझे आजोबा मिलमध्ये कामाला होते. अरे मला अभिमान आहे या गोष्टीचा, की मी गिरण गावामध्ये लहानाचा मोठा झालो. तिकडे नवरात्र, गणपती, कुठला सण होत नाही, आणि तिथं त्याच्यातून माझा ॲक्टर माझ्यातला डेव्हलप झाला, घडला. आणि या सगळ्या गोष्टी आयुष्यात बघितल्यामुळे आजही मी देवाच्या कृपेने जे काय आज राहतोय 24 मधल्यावरती, तो मी आजही लोअर परळमध्येच राहतोय. माझ्या एका बाजूला कमला मिल दिसते, एका बाजूला फिनिक्स मिल दिसते, एका बाजूला मोरारजी मिल दिसते. आता ते मॉल जरी झाले असेल तरी त्या माझ्या आठवणी आहेत, की इथे माझे आजोबा कामाला होते, इथे माझे समोरचे काका जे राहायचे ते कामाला होते, इथे माझ्या आईच्या वडिलांचं हाजी कासम बिल्डिंग होती. सो त्या आठवणीच. त्या आठवणीच. पण म्हणून तू काम केलं, ती जाणीव होती, म्हणून तू चिराईमध्ये या सगळ्यांचा हा त्यांचा सन्मान हा 2006 सालीच सुरू झाला. पहिला आपण सीताराम कुंभार यांना पुरस्कार देऊन गौरव केला. त्याच्यानंतर ती परंपरा सुरू झाली, आणि ती आणि हॅट्स ऑफ टू यू, तू सातत्याने ते करतोयस, आणि ह्या लोकांना ओळख नाही मिळत. मी आपण खरंच केवळ सांगते. निमित्त आपल्या हातून घडतंय, ही स्वामींची कृपा. पण ते करून घेत आहेत, तू Yes. करतोयस, हा तुझा पण मोठेपणा आहे ना. ते करून घेतात म्हणून मी करतोय. एक्झॅक्टली. कारण इंडस्ट्रीमध्ये या लोकांना नाही चांगली वागणूक मिळत, किंवा त्यांच्या कामाची दखल नाही घेतली जात. आणि जबकी आपल्या आधी स्पॉट बाय आलेले असतात, आपल्या आधी आपले मेकअप आणि तयार करून ठेवलेली असते त्याने. त्यामुळे त्याचं खूप छान. आता आपण चित्रपट महामंडळाच्या वतीनं पण 20% वेतनवाढ केली. निवडणूक जिंकल्यानंतर, मी प्रमुख कार्यवाह झाल्यानंतर मी हा मुद्दा उपस्थित केला होता. आणि आपल्या कलाकारांचं मानधन जे आहे ते महिन्याच्या महिन्याला मिळालं पाहिजे. असं एक परिपत्रक आता काही दिवसात आपण, तो 3 महिन्याचा काढतो. आता पिरियड नसणार आहे. नाही, 3 महिन्याचा पिरियड कधीच नव्हता वनश्री. आपल्याला 3 आपण तो लादून घेतला होता. हा रूल कुठेच नाही आहे, कुठल्याही लॉ मध्ये नाही आहे. सगळ्यांचे पगार महिन्याच्या महिन्याला मिळतात. आपल्याला 3 महिने. चॅनल हेडला मिळाला 3 महिन्यांनी पगार तर चालेल का ग? चॅनलच्या एम्प्लॉईला मिळाला 3 महिन्यांनी पगार तर चालेल का? ते देतील का 90 डेजचं क्रेडिट? मग ते घेतात ना महिन्याच्या महिन्याला पैसे. बरोबर. मग त्या चॅनलने निर्मात्यांना द्यावे महिन्याच्या महिन्याला पैसे, म्हणजे निर्माते देतील. निर्माते काही चुकीचं करत नाही आहे, पण त्यांनाच जर का तुम्ही पैसे उशिरा देत असाल तर तुम्ही अशी तरतूद करा, करेक्ट. आणि त्या पद्धतीने तुम्हाला जसं महिन्याला पेमेंट मिळतं तसं तुमच्या निर्मात्यांना द्या. करेक्ट. म्हणजे निर्माते स्पॉट बॉयला देतील, सगळ्यांना देतील. सो हा स्टँड सगळ्या कलाकारांनी पण घेणं गरजेचं. बरोबर. त्याच्यात एकजुटीपणा येणं गरजेचं एका कलाकाराला सुद्धा असं नाही मला 60 दिवसांनी दिलं तर चालेल असं म्हणता कामा नये. प्रत्येकाने छोट्या कलाकारांसाठी आधी उभं राहायला पाहिजे, की नाही मलाही 30 दिवसातच पाहिजे, आणि त्याला सुद्धा 30 दिवसातच मिळालं पाहिजे. एकी असणं गरजेचं. खूप गरजेचं आहे, कारण हातावरचं आपलं पोट आहे. करेक्ट. आज काम आहे, उद्या काम नाही, काय उद्या काम नाही, अशी आणि आपण परिस्थिती 12 आपल्याकडे. तास तिथे दिल्यावर दुसरं काही ऑप्शन पण नसतं. हा, आणि दुसरी एक गोष्ट, 12 तासाच्या वरती काम करू नये बॉस. काही होऊ दे ना, तुम्ही ठरवा ना आयुष्य काय करायचंय. आधी तुमचं स्वतः इम्पॉर्टंट आहात का हे इम्पॉर्टंट आहे? ते शक्य नाही. डेली सोप किंवा आपण जे का शक्य नाही? आपण केलंय की असं काय करतेस पणश्री? मी गुजीरवाण्या घरात सिरियल काम करत असताना मी आभाळमाळा करत होतो, त्याच्यानंतर मी अग्निशिखा करत होतो, त्याच्यानंतर मी चाचा चौधरी करत होतो, मी 3 सिरियल करत होतो. करेक्ट. आणि तेव्हा काय व्हायचं, सीन ठरलेले असायचे, 12 13 सीन असायचे. बरोबर. 8 वाजता पॅकअप केलं ना गिरीश मोहितेनी, बरेच.
कधी कधी तर असं व्हायचं की नाश्ता फुकट जाईल म्हणून एक क्लोजअप आपण नंतर काढायचो, विच इज द फॅक्ट. करेक्ट. हां, आणि केलंय की, आणि दिलाय की तेव्हा पण TRP होतं ना 4 दिवस सासूचे नंबर 1. गोजीरवाड्या घरात होतं ना 4 दिवस सासूच्या बरोबरीने. आभाळमाळ्या होती, जगा वेगळी होती. करेक्ट. मग या सगळ्या सिरियल राकेश सारंग यांच्याच आहे. आणि आपण 12-13 सीन करायचं हो, दिवस. दिवसाला आणि वेळेत पॅकअप. बरोबर. पण आता नेता झाल्यावर अभिनेत्यांसाठी काय तुझं विजन आहे? जे सांगितलं ना आता, हे Yes, चित्रपट महामंडळाच्या वतीनं, कारण मी कमिटेड टू, आधी त्यांना मी कमिटेड आहे ना. आज या सगळ्यातून मी आलो म्हणून माझी ओळख झाली. मला आज जे काय नाव आहे, जे काय ओळखतात लोक, ते माझे सिनेमे किंवा माझ्या सिरियल याच्यामुळे माझी ओळख आहे. आणि आत्ता मी जे काही काम करतो आहे त्याच्यामध्ये मला त्या इमेजचा फायदाच होतो आहे. सो मी त्यांना बांधील आहे. आणि माझ्या विभागातल्या, म्हणजे आधी आपली स्वतःची बिल्डिंग, आधी आपलं स्वतःचं घर सांभाळायचं, मग बिल्डिंग सांभाळायची, मग एरिया सांभाळायचा, हळूहळू करायचं. वन स्टेप ॲट अ टाइम. किती स्पिरिच्युअल आहेस? स्पिरिच्युअल मी आहेस सांगू- की रिलिजियस आहेस? मी श्रद्धाळू आहे. मी फार काही असं अंधश्रद्धा आणि अशा बाबतीत तितकंसं हे करत नाही. पण मी मानतो देवाला. There's some energy. जीव आहे म्हणून आपण आहोत, आणि आपल्या आयुष्यात जे काही चांगलं घडतंय ती त्याची कृपा आहे. बरोबर. आणि आता आपल्या गप्पा चालू आहेत, मला तुझ्यातला तो एक सच्चा आणि प्युअर सोल दिसतोय. कारण प्युरिटी नसेल तर एवढ्या गोष्टी घडू नाही शकत. तू लोकांसाठी खूप काम करतो, मदतीला नेहमीच धावून येतोस. अनफॉर्च्युनेटली ना वनश्री, काय काय वेळेला जेव्हा आपल्याकडनं मदत होत नाही तेव्हा आपण 100 लोकांना मदत केली आहे याचा आनंद जो असतो ना, तो एखाद्याला आपण करू शकत नाही याचं दुःख जास्त असतं. आणि ते इतकं रेस्टलेस करतं ना की मी ह्या व्यक्तीला नाही मदत करू शकतो. सो ते पण कधी कधी आपल्या जेव्हा वाटेला येतं अनफॉर्च्युनेटली, कारण काही मदती अशा असतात की ते आपण पूर्ण नाही पडू शकत. आपण माणूस आहोत शेवटी. सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग नाही आणताय. किंवा काही अपेक्षा त्यांच्या अशा असतात की त्यांना असं वाटतं की अरे याला काय आहे, हा सहज करू शकतो. पण ती गोष्ट सहज नसते. पण त्याचा बघण्याचा आपल्याकडे दृष्टिकोन असा असतो की अरे काय बघितलं, माझी मदत नाही केली, करू शकला असता. पण नाही होत. त्याचं दुःख पण पचवता खूप वाट लागते. अपयश किंवा फेल्युअर कसं फेस करतोस? काय थोडे दिवस लागतात ते पचवायला. आणि मी पण माणूस आहे ना, आणि त्यातून मी 8 नंबर असल्यामुळे खूप इमोशनल आहे. तर ते खूप साठवून, आणि आपण ते कोणाशी जास्त शेअर करत नाही. करेक्ट. आपलं दुःख आपल्याकडे, आपण दुसऱ्याचे जाऊन डोळे पुसू, पण आपल्या डोळ्यातून कसं पाणी येणार नाही आणि आतमध्ये मग काय होतं ते आपल्याला 8 नंबर वेळेला आणि मिसअंडरस्टँड करतात लोक. आपण दाखवतो स्ट्रॉंग, पण आतमध्ये काय होतं ते फक्त त्या व्यक्तीलाच कळत असते, त्याचीच आहे ती त्याला. त्यालाच कळते. बरोबर. सुशांत, 15 वर्ष 20 वर्ष मागे जाऊन जेव्हा तू ऍक्टिंगला सुरुवात केलीस, 20 22 23 वर्ष, 34 वर्ष, 12 वर्षीपासून काम केलंस, बरोबर. त्या सुशांतकडे बघताना आता हा सुशांत जेव्हा बघतो, काय फिलिंग आहे, काय सांगायचंय त्यात? त्यावेळेला जर का माझ्या आई माझ्यासोबत नसती उभी राहिली तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे मी तिकडे जेव्हा बघतो तेव्हा मला माझी आईच दिसते. आणि आजही माझ्यासोबत, म्हणजे माझ्यासोबत म्हणण्यापेक्षा तिच्यासोबत मला राहायला मिळतंय. ही तिचा आशीर्वाद आहे. मैत्री, प्रेम आणि विश्वास यापैकी सगळ्यात जास्त कठीण काय आहे? विश्वास. ओके. कारण माझा स्वभाव असा आहे की मी खूप लगेच विश्वास टाकतो, आणि त्याचा मनस्ताप खूप वेळेला मला झालेला आहे, आणि त्याचा गैरफायदा पण खूप लोकांनी घेतला. आणि अजूनही इतकं सगळं होऊनही मी अजूनही विश्वास टाकतो. त्याचं मला वाईट वाटतं, पण तो स्वभाव आहे. आला एखादा माणूस, वाटलं की मी धडधड सगळं त्याला सांगून मोकळा होतो. मग खूप मला घरूनही ओरडा पडतो, आणि हातभार काही नाही ना रे. हा ते असं वाटतं की नाही हा करत नाही माणूस हा, आणि मी सगळं बोलून टाकतो, आणि नंतर आपल्याला कळ अरे हा वाजवून गेला, आता असं होतं. आय नो आय कॅन रिलेट विथ दिस. सक्सेस काय तुझ्यासाठी? लोकांनी जेव्हा टाळ्या वाजवल्यावरती तुझं कौतुक केलंय ते सक्सेस आहे? सक्सेस काय? मला वाटतं सॅटिस्फॅक्शन
हे माझ्यासाठी सक्सेस आहे. मी आज जे काय 2 वेळीचं मला खायला मिळतं आहे, माझ्या डोक्यावर छप्पर आहे, माझ्यासाठी गाडी आहे, माझ्याबरोबर लोकं आहेत, काम करतात, इव्हेंट कंपनी आहेत, मी 4 लोकांना माझ्याबरोबर माझ्यासाठी जसा रोजगार उपलब्ध होतो तसा माझ्यासोबत अजून 4 लोकांना तो उपलब्ध होतो. हे जे सॅटिस्फॅक्शन आहे ते माझ्यासाठी सक्सेस आहे. मी लोकांना जी माझ्या माध्यमातून हेल्प होते हे सक्सेस आहे. मी आज शिंदे साहेबांसोबत काम करतोय, ते मला नावाने ओळखतात, हे सक्सेस आहे. हे सगळं करत असताना ट्रोलर्स ट्रोल करतात. हा आता तर मला खंडणी 2000ची खंडणी घेतली असाही माझ्यावरती आरोप आहे. कसं फेस करतो आणि लोकांना तुझ्याबद्दल काय गैरसमज आहेत, कसं करतोस तू मग ते सगळं फेस? मनश्री, म्हणजे तू तर मला जवळजवळ आय गेस 26 वर्ष 26 वर्ष वाटतास. 2000 रुपये ची खंडणी किंवा 2000 रुपयाचा हप्ता मी काय ना म्हणजे. आणि याच्यावरून जेव्हा ट्रोल केलं जातं तेव्हा मी कुठल्याही याला उत्तर दिलं नाही. फक्त हा आरोप जेव्हा माझ्यावरती झाला तेव्हा माझ्या खूप मित्रांनी त्या विभागात, बरं तोही मुलगा जो होता तो मला मित्र म्हणूनच येऊन भेटला होता आणि मी मित्र म्हणूनच त्याला मदत करायला गेलो आणि ती मदत करणं अंगाशी आलंय. आणि तो जो फोन कॉल त्याने रेकॉर्ड केला तो आजही तू ऐकू शकतेस. त्याच्यात कुठेही मी त्याच्याकडे पैशाची मागणी केलेली नाही, पण लोकांनी ट्रोल केलं. मी ह्याचं एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा मी फक्त स्वामींना सांगितलं की म्हटलं स्वामी काय. तर मला असं वाटतं की काही आयुष्यात ना तुमच्या मोठी कुठली तरी घटना जी तुम्ही केली नाही आहे ते तुमच्यावरती येणार असतं. कुठला तरी आरोप म्हणा किंवा कुठला तरी घोटाळा म्हणा किंवा कुठला तरी काहीतरी मेजर ते येणार होतं की काय. आणि या छोट्याशा म्हणजे हा तथ्यहीन होता, पण त्या आरोपांवरती कदाचित देवानी माझी तो एक काळ असतो ना, त्या काळामध्ये मोठं काहीतरी होणार होतं, पण हे छोट्या गोष्टीवरती निभावलं असं मी म्हणेन. आणि आज ना उद्या कधी ना कधीतरी त्या व्यक्तीला मला वाटतं त्याला कुणीतरी माझ्या हितचिंतकांनी भडकवून माझ्या विरोधात हे सगळं करायला लावलं. त्याला स्वामी बुद्धी देतील आणि त्याला स्वतःला कधीतरी रिअलाइज होईल की आपण हे केलं ते चुकीचं केलं. आता शेवटी त्याला रिअलाइज व्हायला पाहिजे. मी सांगून काय होणार. रिग्रेट्स आहेत तुला? मदत करायला गेलो त्याला ती पण माझा हेतू चांगला होता आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की माझा हेतू चांगला होता ना हे मला माहिती आहे ना, मग रिग्रेट कशाला करायला. ओके, दॅट्स नाईस. सो रॅपिड फायर एक सेगमेंट आहे. येस. आर यू ऑन? या हीरो की विलन? विलन. सलमान खान की अजय देवगन? अजय देवगन. ओके. जिम की गोवा? ओके. मनी की रिस्पेक्ट? रिस्पेक्ट. लव मैरिज की अरेंज मैरिज? लव मॅरेज. फेम की पीस? पीस. बाईक की एसयूव्ही? आता ना बाईकवाले आहेत ना ऐकतच नाही त्याने. तेव्हाही ऐकायचं नाही. हा, पण आता नको वाटते बाईक. का? आता भीती वाटते बाईक. त्यामुळे आता त्याच्यासाठी एसयूव्ही. कम्फर्ट नाही, सिक्युअर्ड. ड्राईव्ह करतोस तू? या. ओके. वन ऍक्टर यू एडमायर? कोण आहे असं ऍक्टर? खूप आहेत का नाही असं एकाच. ऐसे एक फेवरेट वर रहता ना अपना की? बच्चन साहेब, वन अँड ओनली. ओके. भेटलास कधी त्यांना? नाही, मग भेटलोय मी. त्यांच्या नाटकात काम केलंय. ओ इज इट? हिंदी. त्यांनी एबी कॉर्प लिमिटेड प्रेझेन्स, जया बच्चन प्रोड्युसर होत्या. हिंदी लाली लीला विपुल मेहताने डिरेक्ट केलं होतं, देवेंद्र पेमेंचं आणि आरती वडकबावकर आणि इरावती कर्णिक आणि मी असं तिघं. आणि बाकी हा होता शुभ्रज्योती जो आता बऱ्याच नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजमध्ये असतो. जावेद अंकल होते. असं खूप लोक. कसा होता अनुभव? हा ग्रेट. ओके. अशी एक ऍक्ट्रेस जिच्यावर काम करायला तुला पुन्हा आवडेल? सुकन्या कुलकर्णी. ओके. असा एखादा रोल ज्याच्यामुळे तुला खूप भीती बसली किंवा भीती वाटली तो रोल करत असताना? मला सगळ्याच प्रकारचे रोल करायची संधी मिळाली.
म्हणजे मी दुनियादारीत भाऊही केला आहे. मी वंशबिलमध्ये रोमॅन्टिक रोल पण केला आहे आणि त्याच्याचबरोबर तो इमोशनल पण रोल होता. मी कॉमेडी रोल पण आयला रे वगैरे या फिल्ममध्ये केला आहे. प्रतिबिंब नावाची मी एक फिल्म केली आहे. पिकनिक नावाची फ्रेंडशिप असलेली मी फिल्म केली आहे. सो वर्सटाईल गोष्टी माझ्या आयुष्यात वाटेल्या आल्या. त्यातल्या किती गोष्टींना मी न्याय देऊ शकलो मला माहीत नाही, पण निदान ती संधी तरी मिळाली आहे. त्यामुळे कुठलीही भूमिका करत असताना आजही एकांकिकेतनं आल्यामुळे ते पोटात गोळा येणं जे आहे ते असलं पाहिजे. बिंग अ ॲक्टर त्याशिवाय मजा नाही. करेक्ट. ओके, अशी कुठली सवय आहे तुझी जी तुला बदलायला आवडेल? मला ना खूप एन्झायटी आहे. म्हणजे मला सकाळी लवकर उठायचं असेल तर मला रात्री झोपच लागत नाही. झोपच येत नाही. फ्लाईट लवकरची आहे किंवा ट्रेन लवकरची आहे. मला सतत किती वाजले त्याच्यात माझी अख्खी रात्र जागरणातच जात. ती सवय बदलायची. ओके. मला असं कधीच झोप येत नाही. अतिविचार. खूप विचार. ओके, अशी एखादी कुठली फिल्म आहे मराठी जी तू रेकमेंड करतो की ही बघायलाच हवी, द बेस्ट मूवी? बघायलाच हवी आयुष्यात. म्हणजे बनवा बनवी सगळ्यांनी बघायलाच हवी. करेक्ट. आयुष्य एन्जॉय करायचं असे मला नाही असं कुठलं तरी सिरियस असं काही फार लोकांना सांगावं असं वाटत किंवा सिरीज करायचं. अशी बनवा बनवी बघा आणि तसंच पुढे दुनियादारी बघा. करेक्ट. बरं, अशी एखादी कुठली गोष्ट आहे तुझी जी लोकांना आजपर्यंत माहित नाही? खूप हळवा आहे मी. बिग बॉसमुळे बऱ्याच लोकांना कळलंय, पण ही गोष्ट मे बी खूप लोकांना माहिती. व्हेरी इमोशनल. यू नो दॅट. आय नो व्हेरी वेल. आणि बिंग 8 नंबर वी आर इमोशनल फूल समटाइम्स. पण अगेन अति इमोशनल. मी तुला सांगू काय काय सिनेमे तर मी अवॉइड करतो बघणं की जे मला कळतात ना. मला तू आता फोन करून साडे मस्त फिल्म, अरे क्लायमॅक्स तर तू रडशील, मी जातच नाही. नको ते. रडतोच पिक्चर बघता? रडतो. मला एखादी जाहिरात पण टची, मला इन्स्टा किंवा असं पण काही बघताना काही टची असेल तर मला डोळ्यात पाणी येतात. एवढा सेन्सिटिव्ह आहे. आजचा जमाना आहे हॅशटॅगचा. हॅशटॅग सुशांत शिला काय डिस्क्राईब करशील? वन वर्ड. ॲज ऑलवेज हॅशटॅग सुशांत शिलार इक्वल टू दुनियादारी. व्हेरी गुड. ओके, सो आय होप यू एन्जॉय दिस सेगमेंट. आता आपला एकदम छान सेगमेंट असतो मेडिटेशनचा. मी तुला इथे गायडेड मेडिटेशन करून घेणार. तर तुला स्ट्रेट बसायचं आहे आणि हात असे ठेवायचे आहे. काय तुला लाईफमध्ये मॅनिफेस्ट करायचंय सांग, त्या हिशोबाने मी मेडिटेशन मला असं वाटतं की माझ्या हातून चांगलं काम घडलं पाहिजे. याच्यासाठी माझा ही प्रकृती जी आहे, माझं आरोग्य जे आहे ते उत्तम राहिलं पाहिजे. आणि मी सतत समाजासाठी, माझ्या जवळच्या लोकांसाठी, माझ्या लोकांसाठी, ज्यांना ज्यांना परमेश्वरानं ठरवलंय की माझ्या हातून यांचं भलं व्हावं, माझ्या कुटुंबाचं, अर्थात माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या लोकांचं, माझ्या परिसरातील लोकांचं आणि ज्यांचं भलं माझ्या हातून करता येईल त्यासाठी मला ताकद मिळू दे, उत्तम आरोग्य मिळू दे आणि चांगलं कार्य माझ्या हातून घडू. अपन जाते जाते पहले मेडिटेशन में जा रहे हैं, बट आपके ये फिटनेस का राज क्या है? एकदम वेट लॉस, सडन वेट लॉस. अभी आपने बोला ना कि वो सब नेगेटिविटी जो रहा, जो गंदा सब था वो निकल गया. अभी अच्छा वर्जन. अभी अच्छा जो है, अभी खूप बहुत अच्छी आदतें है, चांगल्या सवयी लागल्यात, त्यामुळे आता मग ते काही वाढतच नाही. आता या मेडिटेशनच्या द्वारे आपण त्या हिऱ्याला कोहिनूरची चमक दिली. अजून बारीक करू नका. डोळे बंद कर. श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे आणि 3दा हळू डीप ब्रीथ घ्यायचं आहे. मी ब्रीद इन म्हणेन, इन्स्ट्रक्शन देईन तसं तसं करायचं आहे. ब्रीद इन, श्वासात घे, होल्ड कर आणि ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. हळू रिलॅक्स. वन मोर टाइम. ब्रीद इन, होल्ड, open your mouth and relax. Breathe in, hold, open your mouth and relax. आणि आता नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे. आता डोळ्यासमोर तो 12 वर्षांचा सुशांत घेऊन यायचा आहे. छान हसतोय, नाटकात कामं करतोय, इट्स व्हेरी हॅपी. खूप स्ट्रगलिंग डेज पण आलेले आहे, पण प्रत्येक दिवशी तो उठून उभा राहतो आणि स्वतःला कॉन्फिडन्स देतो की एव्हरीथिंग इज गुड, सगळं छान आहे, सगळं छान होईल.
त्या सुशांतला जाऊन एक मिठी मारायची आहे आणि त्याला सांगायचं आहे, यू आर द बेस्ट. आता एक 18 वर्षांचा सुशांत घेऊन यायचा डोळ्यासमोर. छान एकदम यंग ब्लड, खूप फायर आहे, खूप काहीतरी करायचं आहे, ही एनर्जी आहे. त्याला पण जाऊन मिठी मारायची आणि त्याला सांगायचं, यू आर द बेस्ट, यू कॅन डू इट. आता एक 25 वर्षांचा सुशांत, तुझं यंगर वर्जन, त्याच्या डोळ्यात खूप स्वप्न आहेत. त्याला जाऊन मिठी मारायची आणि म्हणायचं, यू कॅन डू इट, तू करू शकतोस. आणि एक 35 वर्षांचा सुशांत आयुष्याचे सगळे अनुभव घेऊन त्या टप्प्यावर आहे जिथे त्याने एक लीप घेतलेली, एक जंप घेतलेली आहे. त्या सुशांतला सुद्धा जाऊन पाठीवर शाबासकी द्यायची आणि म्हणायचं, आय एम प्राऊड ऑफ यू, यू कॅन डू इट. आणि आज 40-45 आलेला सुशांत व्हायचा, त्याला खट्ट मिठी मारायची आणि सांगायचे, तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा आणि मी कायम तुझ्याबरोबर असणार आहे. आणि सगळे व्हर्जन्स तुझ्या आतमध्येच आहे, कारण तू हा जो प्रवास लहानपणापासून आत्तापर्यंत जगलेला आहेस, तुझा स्ट्रगल, खाचखळगे, सक्सेस, आनंद, डिसअपॉइंटमेंट, हॅपीनेस, या सगळ्या गोष्टींची शिदोरी तुझ्या आतमध्ये आहे. बऱ्याच गोष्टी शिकलायस, या सगळ्यांची शिदोरी घेऊन 10 पावलं पुढे जायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. तिथे गेलं एक खूप मोठं ग्राउंड दिसतंय आणि त्या ग्राउंडवरती खूप मोठा स्टेज आहे आणि लाखोनी लोक आलेली आहेत. आणि एक सुंदरचा व्हाईट झब्बा कुर्ता तू घातलेला आहेस, फेटा घातलेला आहेस आणि आज तिथे तुझं भाषण आहे. या सगळ्या लोकांसमोर एक मोठा नेता झालेला बघायचा आहे स्वतःला. ही तुझी नवीन जर्नी सुरू होती आणि त्या स्टेजवरती जाऊन सगळ्या दिग्गजांसमोर पुढचा 1 मिनिट तू भाषण करतोय असं इमॅजिन करायचं आहे. टाळ्यांचा कडकडाट, तुझा धारधार आवाज, कौतुकाने आणि आशेने बघणारी ते डोळे, सगळं व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि हे करत असताना तुझी आई, साक्षी, अन्वी कौतुकाने तुझ्याकडे बघताय आणि त्यांच्याकडे बघितल्यावर तुला जो आनंद होतोय आणि तुझे आजपर्यंत लहानपणापासून जे जे मित्र होते, हितचिंतक, शुभचिंतक, ज्या ज्या लोकांनी तुझ्या या पूर्ण प्रवासात साथ दिली, ते सगळे तिथे आलेले आहेत. सगळे कौतुकाने बघताय आणि आतमध्ये जसं तुम्हाला सक्सेस तुझ्यासाठी सॅटिस्फॅक्शन आहे, समाधान, हीच समाधानाची भावना आतमध्ये फील करायची आहे. एक सुंदर भाषण तुझं झालेलं आहे ते इमॅजिन करायचं आहे. हा पिक्चर तुझ्या ब्रेनमध्ये स्टोअर करायचा आहे. ही इमेज ब्रेनमध्ये ठेवून त्या स्टेजवरनं उठून पुन्हा तू 5 पावलं पुढे येतोयस. 5, 4, 3, 2, 1. कम बॅक इन दिस रूम. फील द सेन्सेशन. कायांमध्ये सेन्सेशन फील करायचं, पूर्ण बॉडीमध्ये फील करायचं सेन्सेशन आणि हळूहळू दोन्ही हात एकत्र घ्यायचे आणि एकमेकांवर रक्त आहे की डोळ्यांवर ठेव, कानावर आणि तुझ्या हार्टवरती आणि म्हणायचं, आय एम सॉरी, सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू. आय लव्ह. एक जोरदार मिठी मार स्वतःला, किस कर हातावर, स्वतः से गाल ओढ, म्हण कुची कुची कू, आय लव्ह यू. तुझी गाल ओढ. माझे ओढले तर जातात. कसं वाटलं? खूप छान आहे. हे रोज कर. मजा. कारण काय ना, ब्रेनला लँग्वेजेस नाही कळत, ब्रेनला सिग्नल्स, फ्रिक्वेन्सी आणि पिक्चर्स कळतात. सो हे ब्रेनमध्ये मी फिक्स केलं आता तुझ्या. स्वतः हे रोज रात्री करायचं आहे, स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि मला तर असं वाटतं की मॅजिक एव्हरीडे हॅपन्स. या जो माणूस घुसतो ना की प्रूफ दिखाव, अरे आंबे खाना, तुम्हाला काय पाहिजे ते रूट्समधनं काय कुठे जात आहे, ते आंबे फळ कसं, काय गरज नाही. सो तुला रोज हे रात्री मेडिटेशन करायचं आहे, म्हणजे पिक्चर्स द्यायचे आहेत आणि तुला त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत हे फील करून वावरायचं आहे. मग बघ 2 वर्षांनी अशीच एखादी सभा असेल तर मला बोलवायला विसरू नये. कसं वाटलं तुला इथे येऊन? छान वाटलं आणि तू बोलवलंस आणि मी येणार नाही असं होऊ शकत नाही. आणि तरीसुद्धा मीटिंग आणि या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून तू पण तुझं शेड्यूल ॲडजस्ट केलंस त्याबद्दल थँक्यू. आणि तू तेव्हाही सोबत होतीस, आजही आमच्या म्हणजे माझ्या आणि साक्षीसोबत आहेस, तसंच माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत तुझा सपोर्ट
कायम राहू दे आणि तुझ्या या नवीन व्हेंचरला आणि असे खूप कलाकार तुझ्या या काय सोनचाफा प्रोडक्शन स्वामींनीच नाव दिलेलं आहे आपल्या सोनचाफा. प्रोडक्शनच्या ज्या काय ऍक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये सहभागी होऊ देत आणि तुझं यूट्यूब चॅनल अजून जास्तीत जास्त सबस्क्राईब लोकांनी केलं पाहिजे आणि लाईक केलं पाहिजे आणि शेअर केलं पाहिजे. येस, आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, हा बेल आयकॉन पण प्रेस. कारण की अजून 2 स्वामींची गाणी येत आहेत अरे वा, सोनचाफा प्रोडक्शनच्या अंतर्गत. आणि काय मदत लागली तर मी येईन तुझ्याकडे. ही स्वामींचीच इच्छा असेल कदाचित. सो थँक्यू सो थँक्यू मच. श्री स्वामी समर्थ. वेळात वेळ काढून आलास थँक्यू आणि इतक्या छान गप्पा तू मारल्यास आमच्यावर. श्री स्वामी समर्थ. स्वामी. सो फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप छान होता. खूप वेगवेगळ्या विषयांवरती सुशांतने त्याचे विविध पैलू, त्याचे लाईफचे एक्सपिरियन्सेस त्यांनी शेअर केलेले आहेत. आता तुमचं काम सुरू होतंय. तुम्हाला हा एपिसोड आणि हे सगळे रील शॉर्ट्स सगळे शेअर करायचे आहेत तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर. चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, लाईकचं बटन प्रेस करायचं आहे आणि बेल आयकन प्रेस करा. म्हणजे असे इंटेलिजंट माझे जे गेस्ट येणार आहे ते तुम्हाला कळतील माझे एपिसोड्स कधी येत आहेत. तर असंच प्रेम तुम्ही देत राहा, असाच माझं चॅनल बघत राहा. तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे. श्री स्वामी समर्थ.